हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल पुनीत किचन्स मेड विथ लव. आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा. गाजराचा हलवा ही एक नॉर्थ इंडियन पॉप्युलर स्वीट डिश आहे. तो मोस्टली दिल्ली आणि पंजाब साइड मध्ये खूप फेमस आहे आणि विंटर सीझन मध्ये ऑलमोस्ट सगळीकडे केला जातो. चला तर मग सुरू करूयात आपली रेसिपी गाजराचा हलवा. चला तर मग सुरू करूया. पहिल्यांदा ह्याप्रमाणे गाजर सोलून घ्या आणि नंतर ह्याप्रमाणे गाजर किसून घ्या. मी ही 1 किलो गाजर घेतली आहेत किसून ह्याप्रमाणे. आता आपण किसून घेतलेले गाजर तुपात छान परतून घेऊया. त्यासाठी गॅसवर पॅन ठेवून थोडं गरम करून घ्या. त्यानंतर त्यात 3 ते 4 चमचे तूप घालून घ्या. तूप थोडे गरम झाल्यानंतर त्यात किसून घेतलेले गाजर घालून छान असे परतून घ्या. आता त्यावर आणखीन थोडे तूप घालूया आणि छान असे परतून घेऊया. किसलेले गाजर थोड्या वेळाने परतून घेत राहा. आता आपल्याला जे ड्रायफ्रुट्स लागणार आहेत तेही थोडे तांबूस असे भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवर पॅन ठेवून ते थोडे गरम झाल्यानंतर त्यात तूप घालून थोडे गरम करून घ्या. तूप गरम झाल्यानंतर त्यात 10 ते 12 बदामाचे स्लाइसेस, 14 ते 15 चॉप्ड केलेले काजू आणि 7 ते 8 काजू ह्याप्रमाणे तांबूस असे भाजून घ्या. गाजराचा किस छान असा परतून झाल्यानंतर त्यात थोडीशी जायफळ पूड, थोडीशी सुंठ पूड, थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं मीठ घालून छान परतून घ्या. आता त्यात जे आपण ड्रायफ्रुट्स परतून घेतले होते ते घालून घ्या आणि छान ह्याप्रमाणे परतून घ्या. आता त्यात 250 ग्रॅम खवा घालून घेऊया आणि छान असं सगळीकडे परतून घेऊया. खवा परतून झाल्यानंतर त्यात अर्धा लिटर दूध घालून छान असे मिक्स करून घ्या आणि झाकण घालून शिजवण्यासाठी ठेवा 10 मिनिटे. 10 मिनिटे झाल्यानंतर झाकण उघडून त्यात तुम्हाला जितकं गोड हवं आहे तितकी साखर घालून घ्या. मी इथे 1 बाउल साखर घातली आहे. साखर घातल्यानंतर परत 10 मिनिटे शिजवून घ्या झाकण घालून. आता गाजराचा हलवा एका बाउल मध्ये काढून घ्या. त्यावर काजू, बदामाचे स्लाइसेस आणि पिस्ता घालून छान असं सजवून घ्या आणि सर्व करा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.